मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. चिडलेल्या जहागीरदारानं सारजा मारणीचं खोपाट जाळलं आणि तिला कायमची वनवाशी केली. वावटळीत पान भरकटावं तशी म्हातारी वालपाटण्यावाणी झाली. मुक्या मनानं आभाळाला दुखणं सांगायला लागली. चंद्रीनं तिला आधार दिला म्हणून बरं, नाहीतर साऱ्या जन्माची परवडच की. हागणदारीतल्या धोंड्यावाणी कोण विचारतया, कुठलं विचारतया. तरण्या ताठ्या सुनला घेऊन आपली आई पंढरी सोडून दुसऱ्याच्या गावात दिवस काढायचं म्हणजे सोपं काम नव्हं. पण म्हातारीनं सारं पाठीवर टाकून बावट्यात बळ आणलं. सासू सुना रोजगार करून जगायला लागल्या. सुनबी पहिल्या बाळतपणातनं उठल्यावानी पिवळी फटक पडत चाललेली. चाच सरपटत जावी तसं 2 महिनं बघता बघता सरपटत गेलं. एके दिवशी म्हातारी कोणाच्या तरी शेतातनं काम करून आली. चंद्रीच्या मोहरनं घरात शिरली, पण काय बोलली नाही की बघितलं नाही. सुनबी सासूवाणी गप झाली होती. चंद्री मनात म्हणली, झालं असल मालकाशी देण्या घेण्यावनं उनदुणं, म्हणून तिनं बी विचारलं नाही. दुसऱ्या दिवशी यरवाळी उठून चा करायलासाठी चंद्री चुली मोहर सरकली तर सासू सुना बुचके बांधून गाव सोडायच्या तयारीत. हे आजे, कसली ग तयारी करून बसली यास? कुठं गावा बिवाला निघालीस व्हय? व्हय, गावाकडच जाती कायमची. बाद झालं, जळला हितला रोजगार. का ग? आपल्या गावासारखी हितली तऱ्हा किरड्या मुडद्यासने आय बहिणी हायत्या का नाही त्या कुणान ठावं. जो उठतोया तो माझ्या सुनाकडच डोळं फाडफाडून बघतोया. तो कदम्या मुडद्याची गाण म्हातारी झाली. बसल्या जागेवरती ढुंगान उचलं ना तरी माझ्या राधीचा हात धरतोया. त्याला उठला पटकीचा गोळा, जिथं जायल तिथं हायतीच राक्षीस. काय बोलायचं म्हातारी पुढं? चंद्रीनं मस्त समजून सांगितलं. पर म्हातारी जुन्या वळणाची, ऐकत्या व्हय. गेली तडातडा सुनाला मोहर घालून. सुनबी शाणी, नुसते राणी छाप डब्बू पैसा. जाताना चंद्री म्हणली, आता तुझ्या गावात काय देवाची वस्ती हाय व्हय? नसू दे देव. आय पांढरीतली भाजी आय पांढरीतल्या माणसांनीच खाली तर बिघडत नाही, पण दुसऱ्या शिवारातले डुकरं नगती. एवढा आधी समजत होतं तर कशाला ग गाव सोडायचं? सोडलं तुझ्या नादानं, तेच चुकलं माझं. जाती म्या. जा जा, 12 गावची शेणकुट एकाच तऱ्हेनं जाळायची तर. जा, तुझं नशीब तुझ्या संग. म्हातारी गेली, पण घरात खेळणारा वारा पण स्वतः बरोबरच घेऊन गेली. चंद्री उदास झाली. मावशीचं घर तिला खायला उठलं. अंथरुणाला खिळलेली मावशी उठायचं चिन्हच दिसत नव्हतं. सारजा म्हातारी 2 महिने राहिली पर जीव लावून गेली. जाऊ द्या, मावशीचं दुखणं आपल्या कर्मालाच पुजल्यालं. चांगली गोरी गोमटी, शाडूच्या मूर्तीवाणी देखणी बाई, पण रोगानं जाम झाली होती. पोटाच्या विकारानं आजारी म्हणून पडली. केळीच्या बहुऱ्यावाणी एकाएकी हातपाय फुगलं. पोट डंबारलं. बोट खुपसून बघितलं तर खड्डा तसाच पडायचा, जणू मेल्याला मासा. आधनं मधनं तोंडबी सुजायचं. पोटाचा नगारा काय वसरायलाच तयार नाही. नवरा चित्तरबाज निघाला आणि मावशीच्या कपाळी वनवास आला. 17 जणांकडं मावशीला पाठवायचा, पैसे वसूल करायचा. साऱ्या गावात मावशीला जोड नव्हती. नाचाया लागली म्हणजे पायाची भिंगरी होयाची, अंग तर लवायावाने लावायचं. 17 जणांखाली पडून कसला रोग अंगात शिरला कुणान ठावं. आता जगणं वाचणं देवाच्या हातात. आपला रोजगार आपणच बघितला पाहिजे. जमीन तरी कुठं लय हाय? 2 एकरात काय पिकतय? त्यात पावस ह्यो असा. त्याल मुंगळ्यावानी जाग आली की सगळ्यांच्या झोपा उडवणार, नाहीतर जीव घाणारा उन्हाळा. नुसती दैना. गोंधणं गोंदायच्या 2-4 सुया, 7-8 डब, याक फडक. दुपारची भाकरी पिशवीत टाकून चंद्री घराबाहेर पडली. पिढ्यांचा धंदा. तो करायला कसला कमीपणा आलाय? 4 माणसात टांगड्या वर करून नाचण्या परास हे नवं का बरं? आईचं काय झालं? नाचण्यापायी सगळ्या जन्माची कुत्तरोड. कुणी बी यावं हाताला धरून न्यावं. त्याच वाटनं मावशी गेली.
निदान आपण तरी जरा मानानं जगूया. माणसासने काय, पाची पकवानाचं ताट मोहरं येतं या म्हणल्यावरती बोळकाणबी नुकताच दात लावल्या वाणी सगळ्याच्या मोहरं. कुणाला काय बोलायचं. जाते ग मावशी, गोंधणं गोंधून येते. लवकर य बये, दिस मावळायच्या आत माणूस खराब झाले. वय माझी नग काळजी करू. वैलावरती चवळीची उसळ करून ठेवली या. भूक लागली तर उठून खा. उगे भीतीला टिकून बसू नगस. आराम कर वायच. लांडोरी वाणी डुलत चंद्री गाव वलांडून बाहेर पडली. पारावली धेंड रोजच्या सारखीच टवकारली. चंद्रीच्या भरदार पुठ्ठ्याकडं बघत राहिली. रसरशीत टरबुजासारखे रस असलेली छाती घुसळीत चंद्रीनं माणसं मागं टाकली. डोळं बारीक करून तोंडातला हसू सुळ किरण बाहेर फेकीत खारुटीवाने टवकारून माणसं एकमेकाकडे बघू लागली. आबदार झुळझुळीत धोत्रातनं हात फिरलं. बराच वेळ तोंडात धरलेली तंबाखूची गुळणी बाहेर टाकून तोंड उघडलं. हे रोजच झालेलं. चंद्रीला बी सवय झाल्यानं सारं अंगवळणी पडल्यालं. हातान तोंड आवर्त घ्यायचं असं चंद्रीनं ठरवल्यालंच. लांबणच लवंगी फटाकडं वाजत्याती तर वाजू द्या. आलाच एखादा खळीला तर किरडू ठेचावं तसा जाग्यावरती सप्पय करायचा. मावशीचं काय, आता हाय आणि मग नाही. आजारपणा तिची परवड होऊन हाय. कशी का असं ना तिनं आपल्याला जगिवलंय. आईच्या माग लिकीसारखं जपलंय, जतन केलंय. चंद्री दिवसाला 2 गावं पालथी घालायची. 4-5 रुपये दाणं घेवडं शेंगा घेऊन याची. हातावर मोराची पावलं उठावी इतक्या नाजूकपणे ती गोंधणं करायची. नाहीतर बाकीच्या गावातल्या डोंबारणी कसल्या कोणत्या त्या भातवड्यात कोंबड्या नाचल्यावानी. दिवस पेंढभर वर आला होता. कवळी उन्ह पिवळ्या मखमली वाणी अंगाला भिडत होती. हातातली पिशवी सावरीत चंद्री चालण्याची वाट चालत होती. रोजच्या येण्या जाण्यानं आईसारखी चालण्यात जोडलेली एक म्हातारी. तिची गाठ घेण्याच्या विचारानं चंद्री घाटातनं पुढं सरकत होती. वळणं बिळणं झपाट्यानं ओलांडत होती. उन्ह वाढत चालली होती. जीवाची लाही लाही होत होती. माळाला पाखरू ठरत नव्हतं. उन्हानं तापून मरत होतं. एक वळण मारून चंद्री पुढं गेली आणि गपकरणी थांबली. घोडा निवांत रवंथ करत उभा होता आणि म्हातारा साऱ्या अंगाचा मुटकुळा करून खाली पडल्याला. चंद्रीला वाटलं दमलं बिमला असल म्हणून बसला असल. ती त्याला वलांडून जाणार तोवर तिचं लक्ष त्याच्या पायाकडे गेलं. एक पायतान चांगलं 10-12 फुटावरती रस्त्यावर पडलं होतं. दुसरं पायाखाली. चंद्री थांबली. कपाळाला आठ्या पाडून विचार करायला लागली. जवळ जाऊन बघतीया तर म्हाताऱ्याचं टाळकं पार शेंदाळल्यालं. डोळ्याच्या खुबनीतनं रगात वाहत असल्यालं. घोडा खेकाळला. चंद्रीनं त्याच्याकडं रागानं बघितलं. खाली बसली. म्हाताऱ्याच्या गालावरलं रगात पुसून काढलं. पदरानं कपाळावला घाम पुसला. म्हातारा उचलला. लिंबाच्या सावलीत नेला. इकडं तिकडं बघितलं. वगळटात धावत गेली. पदर भिजवून आणला. म्हाताऱ्याच्या तोंडावनं फिरवला. पाणी तोंडात पिळलं. गार वाऱ्याची झुळूक आली. म्हाताऱ्याच्या अंगावनं सरसरून गेली. तसा म्हातारा हल्ला. तोंडातलं पाणी पोटात गेलं. वाकून गेल्यालं हाड थरारलं. घोडं पुन्हा चेकाळलं. चंद्रीनं वळून बघितलं तर चंद्रीची भाकरी फडक्या सकट खाण्याचा त्यानं सपाटा लावल्याला. ह्यात तुझा मुडदा गाडला. समधीच भाकरी चापाललीस वैर. आता तुझ्या तोंडातनं काढायची तरी कशी. खा मुडद्या, निदान मागून तरी खायचीच नव्ह. चंद्री घोड्याकडं डोळं वटरून बघायला लागली. घोडं बी लय शाणं. मानगुट नाचवीत शिपटी पिसारीत त्यानं मगरुरीनं भाकरी संपवली. म्हातारा उठून बसला. दरडीला वाघरू राहावं तसं डोळं आत खुबणीत बसल्यालं. नजर हरवत चाललेली. चंद्रीला न्याहाळून म्हाताऱ्यानं जबडा उघडला. कुणाची ग बाया तू? 12 घरं फिरणारी डोंबारीन हाय मी. चंद्री म्हणत्या ती मला. वाटनं चालली होती. तुम्ही पडल्याला दिसलासा म्हणून थांबली बघा. कसं व पडलासा तुम्ही? काय सांगू पुरी. एकाएकीच अंधारी आली बघ. टिपूला थांब म्हणलं तर थांबायला तयार नाही. कोण टिपू? ह्यो घोडा नव्ह का? मुलखाचा अवखाळ जनावर. भलतच तापट. वयात आले नव्ह.
उधळायचं एवढं खरं. माझी भाकरी बी त्यानं खाल्ली, नाहीतर दिली असती तुम्हासनी. खाऊन दे, पोरगाच हाय माझा त्यो. तू आलीच म्हणून मी वाचलो, नाहीतर असाच वाटत मरून पडला असतो ग. पण बाबा, आराम करायचा सोडून ह्या वयात कशाला वाचली दगदग करतासा? घरी बसून राहावं. खरंय तुझं. आता बसून खायला कमिवणारा कुणीतरी पाहिजे का नको? मजी पोरबाळ कुणी नाही व्हय? होती तर गेली. ती मोठी चित्तरकथा हाय. सांगीन सांगीन कवा तरी. कुठं निघाली आज? चालण्याला. तुम्ही आदर केला इत्यास का बरोबर? चालल, पण घोडं मला दिल का बसून? का बायकांचा अंगृत्य व्हय त्याला? घोडं बी पुरुषाच्याच अवलादीतलं. बायचा हात अंगाला लागला की आपोआप सरळ येतय. हा, धर ह्यो यसनीचा पट्टा. रिकीबीला पाय देऊन टाक याक तांगड पलीकडं. हा, हुशार हाय, घोड्यावर बसण्यात पास हाय. चंद्रीला मोहर घेऊन टकाव टकाव करीत म्हाताऱ्यानं आदरकी गाठली. गाव बी नामी बसल्यालं. सगळ्याकडनं डोंगराचा पट्टा. मधी खोऱ्यात बसावं तसं बसल्यालं. उत्सावनं बघितलं तर बगळं बसल्यावानी घर सवंग बसल्यालीत. मोजून घ्यावीत अशी. घरोघरी चुली पेटल्या की कौलारू पाखडीतनं धुराचं निळं जांभळं फरकाट वर आभाळा पावतर सरकत जायचं. सारं चित्र नजरेचं पारणं फेडायचं. जवळनं अर्ध वर्तुळाकृती बाक मारून रेल्वेचे रोळ गेलेले. गावाला वळसा मारून त्या काळ्या भोर समांतर रेघा पुढे वाठाराकडे झुकलेल्या. म्हाताऱ्याचं घर भलं मोठं, माळणीच्या कपाळावरील कुंकवाच्या टिळ्यासारखं. चांगला 10-15 खणाचं. भुईला पोपडा कुठला मिळायला. भिंतीही लखलखीत. भिंतीतच काच लावून आरसा केलेला. फुटक्या बांगडीच्या साखळ्या लावून भिंती फुलाफुलांची चित्र कोरलेली. प्रत्येक वस्तू जिथल्या तिथं ठेवलेली. बाहेरच्या देवळीत एक चिमणी कुणाची तरी हाताची वाट बघत बसलेली. वर कडीपाठ, त्यावर छोटीशी भांडी. म्हातारा चंद्रीला आत घेऊन गेला. चंद्री बघतच राहिली. स्वयंपाकघरात सर्व भांडी व्यवस्थित लावलेली. बाईच्या हाताचा वास घरभर रेंगाळत असल्याला. थोड्याफार भांड्यावरती धूळ साठत चाललेली. शेजारच्या खोलीत 4 कणकी वळीनं लावलेल्या. चंद्रीनं त्यावर मुठी आपटून बघितलं. एकात शेंगा, बाकीच्या दाणं. मोठी भांडी, टिपाडं, शेतीची अवजारं एका खोलीत भरलेली. चंद्री वासून सारं बघत होती. म्हाताऱ्या माणसाचा देखणा संसार बघून भारावली होती. तिच्या डोळ्यांसमोर मावशीचं खोपटं उभं राहिलं. चुलीजवळच हांतरून तिथंच लोटकी चिटकी भिकाऱ्याच्या वर तऱ्हा. त्यात सुजलेल्या मांसाचं बुचकं मावशीच्या रूपानं निम्म्या घरात पसरलेलं. चंद्रीला किळस आली. तिच्या अंगावरती काटा तरारला. आवडलं तुला माझं घर? म्हाताऱ्याच्या प्रश्नानं चंद्री भानावर आली. वय बेस हाय, पर या की चुरू का? एवढ्या नानत्या घरात याकबी बाय माणूस नाही म्हणजे आकरीतच म्हणायचं. आकरीत कसलं? हाय हाय, बाय माणूस हाय. कुठ हाय? ती काय? म्हाताऱ्यानं बाहेर बोर्ड दाखवलं. एक झिंच्या इस्कटलेली बसक्या नाकाची, गुडघ्याच्या वरती पाताळ खवल्याली वाळकी बाय बाहेर नाली. ही आमची मोलकरीण, कांती लावारेण. भांडी घासते, लोटझोड करते, जेवण बनवते. आता आम्ही थकलो. ऐन तरुणपणाला बायको मेली. वनवास पाठी माग लागला. तरी बी आम्ही सुखी आहोत. आबा खाली बसले. 40शी लावून पेपर चाळू लागले. ती किळसवाणी बाई बघून चंद्रीला घृणा आली. बाई आत निघाली तसा म्हातारा म्हणला, बनाबाय हिकडं य. काय? आधी खाली बैस. मोलकरीण बसली. चंद्रीचं रुपडं बघून डोळ्यांत कौतिक साठत चाललेलं. काम सुटणार तर नाही ना ही भीती मनातून डोकं वर काढत चाललेली. आजपासून तुम्ही स्वयंपाकघरात जायचं नाही. फक्त लोटझाड आणि भांडी बघायची. काय? माझं काय चुकलं का? चुकल्यालं नाही. घाबरू नकोस कांताबाई. ह्या पुरीला ओळखलंस का? नाही. आधी पाय धरा तिचा. आमच्या धाकट्या बहिणीची पारूची लेक हाय. या घराची मालकीन हाय ती. मोलकरीण वरामली. पडदिशी पाय धरलं. चंद्री गोंधळली. म्हाताऱ्याकडं बावचळल्या वाणी बघू लागली. म्हातारा तोंड भरून हसला. मोलकरणीचं कौतिक उतू चाललं. हाता ग दोडा, केवढ्या मोठ्या झालासा. 10-15 वर्षातनं आज फिराकलायचा व्हय.
बरं झालं म्हाताऱ्या हाडाला सोबत झाली. कांती लवारीनं आत गेली. मिठाचं 4 खडं चंद्रीवनं उतरून पाण्यात टाकलं. गरम गरम चा केला. साऱ्या भांड्याचा गराडा सरासरा घासला. म्हाताऱ्यानं हातावरती ठेवलेलं पैसं कमरेला खोचून ती निघून गेली. चंद्रीला काय करावं समजना. ती गप झाली होती. मनातनं मोहरली होती. भरल्यालं घर पदरात सोनं पडावं तसं देवानं मोहर टाकलं होतं. स्वतःच्या नशिबाचं आणि म्हाताऱ्याच्या डोंगरा एवढ्या काळजाचं तिला कौतिक वाटत होतं. तू उभी का म्हणून हायस, बैस ना. पण बिण काय नाही. आता आम्ही थकलो. पिकलेल्या सीताफळासारखे एखाद्या वेळी गळून पडायचो. आता सारी जबाबदारी तुमची. गरीबाचा संसार पदरात घ्यायला कमीपणा वाटतो. त्यात कमीपणा कसला? गरीब तुम्ही हाय, मी हाय. आबा, मनानं तुम्ही फार मोठा हायसा. पोरी, मी मोठा नाही, तू मोठी हायस. तू अगं रस्त्यात तू भेटली नसतीस तर माझं काय बी खरं नव्हतं. देवानं तुला पाठवली. आणि हो, एक राहिलं. असं म्हणत म्हातारा आत गेला. तळहाता एवढा कुंकवाचा करंडा घेऊन आला. ठेव तुझ्याजवळ. यातलं कुंकू रोज वाढीव. खूप वर्ष झाली तर जपून ठेवलाय. आईची परंपरा पुढं चालव. चंद्रीला भडभडून आलं. डोळं पाण्यानं भरलं. म्हाताऱ्यासमोरच कुंकवाची सुरेख चिरी कपाळावरती रेखली. मानलेल्या बापाची लेक बनून पाया पडली. देवघरात गेली. देवाच्या पायावरती डोकं ठेवलं. तशीच ती पुढं सरकली. कोपऱ्यातली केरसुनी घेतली आणि सारं घर पुन्हा स्वच्छ केलं. शेजारच्या गोठ्यातलं शेण आणलं. बादलीत शेणकाला कालवला. साऱ्या घरासमोर सडा टाकला. चौकटीला उदबत्ती खोचली. रांगोळीनं गाईचे पाय काढले. त्यावर परसदारी सापडलेली 4 फुलं वाहिली. उमऱ्यावर थोडं पाणी टाकून रांगोळीनं फुलं रेखली. चांगलं हंडाभर पाणी तापिवलं. देव्हारा स्वच्छ केला. देवपरातीत काढले. मूर्तीच्या कानाकोपऱ्यात बसलेली झुरळ झटकली. देवांना आंघोळ घातली. पुनश्च सारे देव व्यवस्थित मांडले. चकाकत्या पंचारतीत पांढरी शुभ्र ज्योत पेटून उठली. देवघर प्रकाशमान झालं. उदबत्तीच्या झाडात खोवलेली उदबत्ती घरभर गंध पसरू लागली. शाळीग्रामाचं काळं भोर दैवत तेलात धुतल्यानं चकाकून उठलं. धुळीनं माखलेले भिंतीवरचे फोटो खाली आले. चुण्याच्या पाण्यात भिजवलेलं ओलं फडकं काचेवर फिरलं. कुजलेल्या दोऱ्या बदलल्या गेल्या. सारे फोटो भिंतीशी समांतर एका रांगेत लावले. इटाळशा बाईसारखी राखेत बुडलेली चूल चंद्रीचा हात लागताच बोलू लागली. पाठीभर राख उकिरड्याकडं पळाली. वैला सकट चुलीवरती पोतेरा फिरला. गेलेले तडे बुजवले. धुरानं काळवंडलेली भिंत पुन्हा सारवली. खरकटी भांडी मोलकरणीसाठी बाजूला काढली. लाकडी काटवटीत पीठ मळून तिनं गरम गरम 4 भाकरी भाजल्या. म्हाताऱ्यानं कोंबडी तोडली. केळ सोलावं तशी सोलली. पितळी भरून मांस चुलीवरती रटरटू लागलं. घरभर वास घमघमू लागला. रस्त्यावर 12 गावात गोंधणं गोंधीत भडंगासारखी फिरणारी चंद्री डोंबारीण एका नानत्या घराची मालकीण बनली. म्हाताऱ्याला बापासारखं समजू लागली. घोडंही वळणावर आलं. चंद्रीच्या हाताची त्याला सवय झाली. चंद्री दिसताच मान झिंजडून अंगावरली गोमाशी उठवीत ते तोबरा मागू लागलं. धाकट्या भावावाणी चंद्री घोड्याला जपू लागली. घोडंही चांगलंच लाडावलं. पुढं तर घोडं चंद्रीशिवाय कुणालाच हात लावू देईना. म्हातारा मोहर गेला तरी खेकसायचं, मान झिंजडायचं, फर उडवायचं. म्हातारा चंद्रीची पाठ थोपटून म्हणायचा, ह्या नकट्या टिपूचं तुम्ही लय लाड करून ठेवल्या. ती कसं थ्यार करते बघितलं का? एका पायावरती रातभर उभा करीन तवा कळेल त्याला. मग मालकीन नाही सोडवायला यायची. जात्यातनं पीठ कळावं तशी चंद्री हसायची. घोड्याला मुठभर हरभर जास्तच घालायची. म्हाताऱ्याच्या नावावर मुबलक जिमीन. म्हातारा चांदणे उगवायला उठायचा. आंघोळ पांघोळ आटपायचा आणि घोड्यावर बसून शेत गाठायचा. रानात झोपड्या टाकून गडी माणसं राहिलेली. त्यांच्यातच म्हातारा राहायचा. कामाची जुपी करून द्याची की मायाच्या कडनं चकरा मारायला सुरुवात. बांधावर गुलमोहराचं झाड फुलावं तसं मळ फुलल्यालं. 2 मोटारी विहिरीवरती आवाज मारीत असलेल्या. बगाड अजून बी तसंच उभा.
मोठच्या आठवण काढून रडत असल्यावानी. खरं म्हणजे म्हाताऱ्याच्या मागं सारच वनवासी होयाचं. पण आता चंद्री आल्यानं रानाला मालक लाभल्याची स्वप्न पडत चाललेली. म्हाताऱ्याचं जेवण घेऊन चंद्री रानात आली. म्हातारा मळ्याकडं बोट करून चंद्रीला म्हणाला, चंद्राबाई, हे सारच तुमचं हाय. आम्ही रगात आटवून सारं उभा केलंय. गाव सारं नासक्या करवांदाच्या अवलादीतलं. पण आमच्या शिवाराला पाय ठेवायची हिंमत नाही केली कुणी. एक धाकटा भाव हाय आम्हाला, तो बोळकांडा नाऱ्या, पण भडवा मुलखाचा दारुडा. तरुणपणी रेस खेळायचा. माझ्या इतकीच त्याची बी जिमीन. टाकली फुकून इडी फुकल्यावानी. आता घरावल्या कौलाला गिरायक हुडाकतुया. सारखा दिसभर कट्ट्यावरती पोटात पाय खुपसून बसल्याला असतुया. दुसऱ्याची बिडी वडत. चंद्राबाई, आम्ही बी कमी थेर केलेली नाही ती. खाण्यापिण्याची चंगळ केली. ह्या हिथं हिरीच्या काठावरती एक झोपडी होती. ह्या जागेवर हिथंच आम्ही बोरगावची शेवंती डोंबारेण नाचवली. पण बाईकडं डोळा कुठला उचलून रोखायला. सारं ध्यान पायातल्याच नादावर, घुंगरातल्या नादावर. आम्ही इसारलो, पण ह्यो मळा सारं गुपित मनात राखून हाय. हा हा तुझ्या डोळ्याला पाणी ग. कुठं काय काय नाही. तो समदा बोजा माझ्या अंगावरती पडला म्हणल्यावरती जरा बुजल्यागत झालंय. आम्ही कशाला ब्याला हाय व्हय, काळजी करू नगस. हळूहळू गडी माणसं तुझ्या बी शब्दाला रुळत्याली. सारं सवन व्यवस्थित होईल. उन्ह तापायला लागली तर दोघं बी उठली तवर उसातनं 4 मोर आणि 7-8 लांडोर लकलकत वर आल्या. तवर उसातनं 4 मोर आणि 7-8 लांडोऱ्या कलकलत वर आल्या. घटकाळजानं दोघांच्या समोरनं सरासरा दुसऱ्या वाकुऱ्यात शिरल्या. अय्या मोर, किती मस्त दिसते ती. मला एक पग द्याल का व्हाबा? गोंधणं गोंदायला छान असतया. एक पग? म्हातारा खदा खदा हसला. आता आकबंद मोरच देतो की ग धरून. एवढा मोठा मोर कसा काय गावल? गावतूया. आमचा तो गजाबेंडा हाय नव, ताणून मोर धरतोय बघ. मोराच्या अंडी तर लय जाकास. हे गाज्या, सांच्याला येता ना एक मोर आण. 10-12 अंडी बी घेऊन ये. कोंबडीच्या अंड्यापरास भारी असत्या ती ही अंडी. पायावरती आचके देत गजा धावत आला. वहीजी, आणतो की, असं म्हणत पुन्हा वाकत गेला. म्हाताऱ्याची पुतणी आल्याची वार्ता साऱ्या गावभर झालेली. रोज 7-8 बाया बघायला याच्या. चंद्रीचं कौतिक करायच्या. तोंडावून हात फिरवून आला बला करायच्या. तिच्या रूपाकडं लाळ गळस्तवर बघत असायच्या. एखादी खवचट, लय लवकर काकाची आठवण झाली ग, असं वर्मी लागल असं बोलायची तर. म्हैस मुतल्यावाणी हसायची. म्हातारा बी वेळ मारून न्यायचा. लांब तिकडं बडोद्याला शिकायला ठेवली होती. बायासनी काय कुठला तरी विषय चघळायला मिळाला मजी झालं. चंद्री आपली गुमान राहायची, हसण्यावारी समदण्याची. सारखी स्वतःला कामात गुंतवायची. बघता बघता 4 महिने झालं. वहीची पानं उलटावी तसं दिवस उलाटलं. चंद्रीनं जेवता जेवता बोलणं काढलं. बाबा, आज 4 महिने झालं मला हिथं येऊन. तुम्ही एकदा सुधीक माझी माहिती विचारली नाही. मी कोण, कुठली, कुणाची, कंच्या जातीची, मला कुणी नातीगुती हायती का, चांगली हाय का वाईट हाय, काय सुधीक विचारलं नाही तुम्ही. का म्हणू असं? खरं हाय पोरी, खरं आहे तुझं. हा, जेव पुढं बघून. म्हातारा पुन्हा पहिल्यासारखा जेवू लागला. चंद्रीनं पुन्हा विचारलं. का नाही विचारलं? विचारावंसं वाटलंच नाही बघ तुला. पण का? त्या दिवशी देवाच्या रूपानं तू आलीस म्हणून मी वाचलो. मनात म्हटलं, बस, हक्काचा वारसदार पोरीच्या रूपानं भेटला. सारं हिच्या नावानं करायचं. नातीपाती कुणाला? काळीज नसलेल्या रिकामा छातीच्या घुबडांना. पोरी, एक सांगायचंच राहिलंय. म्हातारा उठला, तरातरा घरात गेला. जुनी पेटी घेऊन आला. त्यातील कागदपत्र चंद्री मोहर टाकून म्हणला, गेल्याच आठवड्यात सारी जमीन आणि घर तुझ्या नावानं करून टाकलंय. ह्यो कागद जिमनीचा आणि ह्यो घराचा. पण हे कशासाठी? मी बाय माणूस, हे सारं कसं वनिस्तरू आबा. घाबरण्यासारखं काय नाही यात. लवकरच तुझं लगीन करून देतो. जक्काच गोरापान नवरा आणतो आणि हळूच न सांगता पटाक दिशी मरून जातो.
बिनदातांच्या तोंडातनं म्हातारा हसला. चंद्री लाजली, गोरीमोरी झाली. चढदिशी उठली, कागदपत्र गोळा करून सारं पेटीत ठेवलं. भांडी कुंडी आटपायला सुरुवात केली. चुलीफुडचा केर कचरा सरासरा लोटायला लागली. आबा, डोळा लागलाय काय? नाही. का ग? काय नाही. काम आटपले असली तर पड तिथं. म्हातारा खाटावर झोपला होता. चंद्रीनं सतरंजीची घडी खाली हातारली. पोतं उशाला घेऊन पडली. बरच दिस इचारीना म्हणतीया, पण जीभच रेटना माझी. आज बी इचारावंसं वाटत नसलं तर नको इचरूस. उगी मधी जीभचं हाल, त्याविना काय आडलंय का? तसं नव्ह. पर बोल बोल. म्हातारा उठला, भिताडाला टेकून बसला, बिडी काढली. एक पाय लांबून निवांत झुरका हाणायला लागला. आबा, माग एकदा तुम्ही मळ्यात शेवंताबद्दल बोलला होता. हा, बोरगावची शेवंता डोंबारीण. तुला आता कसं आठवलं? आठवलंसच. म्हटलं इचारावं. म्हाताऱ्यानं एकदा आड्याकडं बघितलं. एक लांब लचक झुरका मारला. म्हणाला, पोरी, माझ्या जीवनात एकच बाय आली, ती म्हणजे शेवंती डोंबारीण. आणि लग्नाची बायको? हा, ते सारं झूट. आम्ही लग्न केलंच नाही. वाटलं लगीन करू नये, नाही केलं. आठवतो तो दिवस, ते रात्र. म्हातारा आठवणीत हरवला. आदरकीचा बाबूराव काळे, दगडी खांबासारखा खणखणीत गडी, उचपुरा. लग्नाच्या वरातीत बोथाटी सणसणून फिरवायचा. एका फटक्यात दाणपट्ट्याने कांदा फोडायचा. पेटते बोळे अंगाभोवती फिरवीत माणसांची शुद्ध हरपून टाकायचा. गाव आवासून बघत राहायचं. पापणी लावायच्या आत कुस्ती करायचा. हातात भरीव कळकाची काठी आणि नेहरू शर्टाच्या आत वितभर लांबीची पोलादी फरशी. घराला दर्शनी भिंतीवर लोड केलेली बंदूक लटकवलेली. गावच्या नाटकात पठ्ठ्या आघाडीवरती. संगीत बाऱ्या भन्नाट नाचवायचा. गावानं 1000 दिलं तर ह्यो 2000 द्यायचा. एखादा अक्कडबाज भेटला की बाबू खेकसायचा. हा पंत, फिरा माघारी, नका आमच्या नादाला लागूचा. का? काय कराल? फासून मारीन, फासून. बाबूच्या दमानं माणूस थरकायचा. एखाद्याची गुरमी कमी होईना तर मोळी बांधून तसाच उचलायचा. खापराची घागर आपटावी तसा आपटायचा. प्रत्येक घरचं एक तरी माणूस बाबूरावनं अधू करून ठेवलेलं. कशाला कोण नादाला लागते त्याच्या? भवानी आईची जत्रा अशीच भरलेली. संगीत बाऱ्या रंगात आलेल्या. एका बाजूला सखू तासगावकरीन आणि दुसऱ्या बाजूला शेवंता बोरगावकर. 10 गावचं माणूस गर्दी करून बसलेलं. हिरवे तांबडे फेटे फडफडत असलेले. खळीची नवी कोरी पांढरी धोट कापडं जत्रेत मिरवीत होती. दुकानापुढं गर्दीचे पुंजके उभे होते. शेवंता बोरगावकरची बारी सुरू झाली आणि लोकांनी पटके उडवले. कर्कश शिट्या आबाळभर भरारत गेल्या. ढोलकीवर बोट तडाडली. खणखणीत नादावर शेवंतीच्या पायांची भिंगरी झाली. सळसळत्या विजेसारखी तेजस्वी डोळ्यांची शेवंती पोपटी शालू नाचवीत भिरकू लागली. बूट टेकून बसलेली माणसं सावरून बसली. बाबूराव काळे ओठावरच्या मिशा पिऊ लागला. मिशेखाली फुटलेलं कौतिकाचं हसू शेवंतीच्या चाळ्यातनं तिच्या डोळ्यांत घुसलं आणि काळजाची साथ घेऊन खुदकन हसलं. बाबूरावाच्या हातातली 100ची नोट शेवंतानं ओठानं उचलली. साऱ्या प्रेक्षकांच्या समुद्रातनं टाळ्या झेलत तो बोर्डावरती चढली. झील धरणाऱ्या हेलकऱ्यांच्या वरच्या पट्टीत बारी चढत चालली आणि बघता बघता शेवंती केळीच्या पानासारखी झुलू लागली. तिची गोरी पान तकतकीत छाती माणसांच्या डोळ्यात रुतून बसली. कोरीव पण भरदार पोटऱ्या मकेच्या कणसातून दाणे डोकवावेत तशा पोपटी शालूतून डोकावू लागल्या. एकाएकी ती थांबली, हसली, सरासरा प्रेक्षकांत घुसली. 100च्या 5 नोटा पत्त्यांची पानं धरावीत तशा धरून बोरगावचा यशवंतराव जहागीरदार उभा होता. त्याच्या हाताचा मुका घेऊन शेवंतीनं नोटा उचलल्या. बोर्डावर शेवंतीचा नाच रंगत चालला तसा बाबूराव तापला. त्यानं 20 नोटा फेकल्या. जहागीरदारही इरला पेटलेला. 5000 रुपये त्यानं गुलालासारखे उधळले बाईवर. बाचाबाची वाढली. बाबूराव पिसाळला, त्याच्या अंगावर गेला. माझ्या गावात येऊन भिंचोद मला आव्हान करतोयस?
बत्तीशी निखळीन कुठल्या मस्तीत हायस गड्या? अरे जा जा, मला बी यशवंतराव जहागीरदार म्हणतात. अर्ध बोरगाव म्या खरेदी केलेलं हाय. असल हिम्मत तर ये पुढं. बाबूराव पुढं झेपावला. लोकांनी आवरला. जहागीरदारही इरेला पेटलेला. डोळ्यांत मशाल भडकलेली. एकाएकी दंगा वाढला. हुर्यो करत माणसं उठली. पटकं उडवीत कालवा करू लागली. खुर्चीवर पाय देऊन शेवंती पायातली घुंगरं सोडू लागली. तेवढ्यात एक बळकट हात तिच्या दंडाभोवती नागासारखा आवळला गेला. ती गरकन वळली. बदामी डोळ्यांत आश्चर्य उफाळलं. बाबूराव काळे तिच्या डोळ्यांत डोळं खुपसून तिला उचलायच्या विचारात होता. काय करताय हे? केल्याव मग सांगतो. बाबूरावनं रांगतं पोर उचलावं तशी अलगद शेवंती उचलली. वेताळासारखी खांद्यावर टाकली. हातातली काठी फिरवीत वाट काढीत तो आपल्या घराकडं झुकला. दार धाडकन बंद करून त्याने शेवंतीला छातीशी घट्ट कवटाळली. तमाशा बघायला आलेला 10 गावचा लोंढा बाबूरावच्या घरापुढं जमला होता. आखरीत घडल्यावाणी कुजबुजायला लागला. बाबूरावाचा सक्का भाऊ नारायणराव जहागीरदाराला फितूर झाला. शेवंती बाबूरावासकट घर पेटवायचा विचार लोकांनी बोलून दाखवला. पण तेवढ्यात खिडकीतनं बंदुकीची नळी फिरली. आभाळात गोळी धाडकन धडाडली. जहागीरदार खवळला. हे गोळ्या चालवणार किती दिवसात राहतोयस बघतो मी. अरे आमच्याकडे बी बंदुका आहे त्या म्हणलं. आम्ही काय नुसत्या जनावराच्या सापत्या घेऊन फिरत नाही. आदरकीचा पाटील धावत आला. मधी पडला. समजूत काढली. तवा जहागीरदार तिथनं निघून गेला. नाहीतर खून पडायची पाळी. एका रात्रीत काय झालं देव जाण. पण बाबूरावाच्या धाडसाला शेवंती मिळाली. त्याच्या शूरत्वावर फिदा झाली. त्याने ठेवलेल्या रांडेसारखी त्याच्याजवळ राहू लागली. गाव सुरुवातीला बोंबललं, कोकललं. पुन्हा जीभ कापल्यावाणी बोलायचं थांबलं. महिन्यामागून महिने गेले. लग्नाच्या बायकोसारखी शेवंती रमत गेली. पण एकाएकी आखरीत घडलं. रोज लांडोरी गत मळ्यात नाचणारी शेवंती ऊस कापल्यावर फडातल्या चिमण्या परागंदा व्हाव्यात तशी एकाएकी पळून गेली. यशवंतराव जहागीरदाराची रखेली म्हणून राहिली. पुढं तिचं काय झालं देव जाणे. पळून गेली की पळवून नेली हे त्रांगड शेवटपर्यंत काही उलगडलं नाही. म्हातारा ढसाढसा रडू लागला. जुन्या आठवणीनं तळापासून ढवळून निघाला. रडू आवरणा. बारक्या पोरावाणी हुंदकं फुटू लागलं. चंद्रीला पण सहन होईना. एकाएकी तिचं हुंदकं भरून आलं. डोळ्या आभाळ गळल्यासारखं गळू लागलं. तू का रडतेस पुरी? माझ्या नशिबात नव्हती शेवंता. बायको म्हणून शोभण्यासारखी तेवढी एकच बाय होती. मी तुला हिथं का आणलं माहिती आहे का तुला? नाही माहिती. निव्वळ तू एक डोंबारीण म्हणून. यशवंतराव जहागीरदारासारखं नालायक तुझ्यावरती हात टाकू नयेत म्हणून. चांगल्या नांत्या घरी तू जावस. कुणाची बी आईस. मी तुला ते विचारलं नाही. विचारणार बी नाही. आणि तूही ते सांगू नगस. शेवंतीच्या शोधात साऱ्या जिल्ह्यातली तमाम कोल्हाटी जात मी पालथी घातल्या. तू मला काही सांगू नकोस. जुन्या आठवणींनी मी मरेन अशी मला भीती वाटते. बाबा मला वाटलं होतं तुम्ही सुखी असाल. नाही पुरी नाही. जळता जळना एवढी श्रीमंती उषापाशाला कुत्र्या मांजरावाणी खिळतीया. पण पुरी माझ्यासाठी ह्या बाबूराव काळ्यासाठी छाती फोडून रडल अशी एकबी व्यक्ती नाही. साऱ्या दुनियेत नाही. हे कसलं जीवन म्हणायचं? गाढवाची लीद झाली लीद. औषधाला बी उपयोग नाही आणि जमीन सारवायच्या बी लायकीची नाही. नुसतीच घाण. उंबराच्या झाडातनं चिक गळावा तसा म्हातारा आतनं तरारत गेला. आत आत फाटत गेला. पिचपिच्या डोळ्यांत पाणी मावना. मातकटलेल्या भिंती म्हाताऱ्याच्या रडण्यानं आतबाहेर गदगदल्या. चंद्री मनातल्या मनात नशिबाला सवाल विचारत राहिली.